या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमीन सुधारणेसाठी राबवलेला दत्त पॅटर्न आता देशभर संशोधनाचा विषय ठरणार आहे. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास खरचे यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सर्वतोपरी तांत्रिक मदत आणि सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. हसूर येथे 100 एकर क्षारपड जमीन सुधारणा कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील या प्रकल्पाचे कौतुक करताना कुलगुरू म्हणाले की सामुदायिक पद्धतीने आणि स्वखर्चाने राबवलेला हा उपक्रम देशासाठी दिशादर्शक आहे. विद्यापीठाच्या संशोधनात्मक अभ्यासातून ही यशोगाथा पुढे आणली जाईल. यावेळी गणपतराव पाटील यांनी जमिनीवरील निचरा झालेल्या पाण्याचे रिसायकलिंग करून पुनर्वापर करण्यासाठी विद्यापीठाच्या मदतीची मागणी केली, ज्यावर कुलगुरूंनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या अभ्यास दौऱ्यात संशोधक संचालकांसह तज्ज्ञांच्या पथकाने कवठेगुलंद येथील कामाची आणि शेडशाळ येथील देशी वाण बीज बँकेची पाहणी केली. महिलांनी जपलेल्या या बीज बँकेचे कौतुक करत त्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देण्याचे आश्वासनही डॉक्टर खरचे यांनी दिले. या दौऱ्यामुळे क्षारपड मुक्तीच्या मोहिमेला आता वैज्ञानिक बळ मिळाले आहे. टीव्ही नेक्स्ट साठी शिरोळहून सुभाष गुरव.